झी 24 तास एक पाऊल पुढे. खुपते तिथे गुप्ते या शोमध्ये नुकतीच सोनाली कुलकर्णी आणि रवी जाधवने उपस्थिती लावली. यावेळी या अप्सरेच्या मनातलं गुपित अवधूतनं जाणून घेतलं तर दिग्दर्शक रवी जाधवचं एक संवेदनशील मन या भागात पाहायला मिळालं. एक गाणं एक गीतकार लिहितो, एक संगीतकार त्याच्यावरती बाज चढवतो, साज चढवतो, एक गायिका ते गाणं गाते. पण नंतर ते गाणं हिट झाल्यानंतर ज्या वेळेला त्या हिरोईनला काही लाखांमध्ये पैसे मिळायला लागतात त्या गाण्याचे, त्यावेळेला बाकीच्या लोकांना ज्यांनी गाणं लिहिलं, कंपोज केलं किंवा गायलं, त्यांना त्यातलं काहीच मिळत नाही. एखादी कलाकृती ही एका माणसाची, म्हणजे जेव्हा आपण चित्रपटाविषयी बोलतो तेव्हा ती एका माणसाची नसते. ते यश एका माणसाचं नसतं, टीमवर्क असतं. म्हणजे जर रवी जाधवनी नटरंग काढला नसता, जर अजय अतुलनी अप्सरा अलीचं म्युझिक केलं नसतं, जर गुरु ठाकूरनी ते गाणं लिहिलं नसतं, जर बेला गायली नसती आणि जर मी नाचले नसते, तर हे जे असं आहे तसं झालं नसतं. त्यामुळे या सगळ्याच गोष्टींमध्ये प्रत्येकाचं तेवढंच क्रेडिट आहे असं मला वाटतं. आता मी असं पण म्हणू शकत नाही की यार धकधक गाणं माधुरी दीक्षित का चल गया, तो माधुरी दीक्षितनं जास्त शोज केले, मग तिलाच का जास्त पैसे मिळाले, मग ते गाणं कोणी कंपोज केलं होतं, मग कोणी लिहिलं होतं, त्यांना का नाही मिळाले. हा मुद्दा आपण माधुरी दीक्षितकडे मांडला तर तिच्याकडे कदाचित त्याचं उत्तर नसेल, तर माझ्याकडेही त्याचं उत्तर नाही. नाचू किती इव्हेंट किती नंबर विसरली, नाचू किती इव्हेंट किती नंबर विसरली, काल पाहुणी हिला म्हणे ग घुंगरू बिचकली, बाय बाय घुंगरू बिचकली, नाचू किती इव्हेंट किती नंबर विसरली, नाचू किती इव्हेंट किती नंबर विसरली. नाचू किती इव्हेंट्स किती नंबर विसरली. एवढी नाचते इव्हेंट्स मधनं की आता मी ऍक्टिंगला मला वेळच उरलेला नाही असं त्यांचं म्हणणं आहे. काय सांगशील? असं नाहीये. इनफॅक्ट गेल्या वर्षभर मी काहीच इव्हेंट्स नव्हते केले. मी फक्त अजिंठा करत होते. 3 महिने अजिंठा करत होते, 1 महिना झपाटलेला करत होते, गेली 2 महिने मी जो हिंदी सिनेमा करते तो करत होते. त्यामुळे वर्षभरात मी फक्त शूटिंग केलंय. बरं, त्याच्या आधीच्या वर्षात इव्हेंट्स केले आणि मजा केली. म्हणजे अर्थातच आय थिंक प्रत्येकाला एक ब्रेक हवा असतो. मी सुरुवातीच्या माझ्या करिअरच्या वर्षांमध्ये 2-3 वर्ष जी सुरुवातीला नटरंगच्या आधी सलग सिनेमे केले. सलग 13 सिनेमे रिलीज झाले माझे. त्याच्यातले किती लोकांपर्यंत पोहोचले, किती रिलीज झाले तो मुद्दा नाहीये, पण मी सलग चित्रपट करत होते. आणि मग नटरंगानंतर मी सलग इव्हेंट्स करत होते. सो देयर वॉज अ फेज. हो, म्हणजे असं म्हणतात की महाराष्ट्रात जिथे वीजही नाही पोचली तिथे सोनाली कुलकर्णी पोचलेली आहे. हेलो, कुछ कहना है आपको, अगर आप सुने तो बस 2 शब्द प्लीज. जी, आप ही की कविता है, उसको मैं अपने अंदाज में कहिए या उस कविता में मैं अपने बारे में कहना चाहती हूँ. कभी कभी मेरे दिल में ख्याल आता है कि शायद आपसे मुलाकात हुई होती तो क्या होता. शायद कुछ भी ना हुआ होता. हाँ, मगर ये अर्ज़े बयां किया होता. आप ही की बनाई फैंटेसी दुनिया में जी रही हूं मैं. जया जी हो या रेखा, एक ही ख्वाब है देखा, उस पर्दे पे हमेशा अपने आप को देखा. बचपन में सफेद चूड़ीदार पहने अपने ही छत पे मंडराया करती थी मैं. ऊपर कोई हेलीकॉप्टर नहीं होता था, खुद ही पे फूल बरसाया करती थी मैं. आईने के सामने चांदनी चांदनी कहते न जाने कितने लम्हे बिताया करती थी मैं.
रेगिस्तान में ठंडी ठंडी की रात में आग के सामने मोरनी के गीत गाया करती थी मैं। हाथों में 9 चूड़ियां पहने न जाने कितने मन छिलाया करती थी मैं। स्विट्जरलैंड की वादियों में सफेद घोड़े पे सवार अपने राजकुमार को ढूंढना, वो सरसों के खेत, वो बाबुल के गीत, ये सब ना आपकी फिल्मों में कर पाऊंगी अब मैं। जब तक है जा ये ख्वाब रह जाएगा अधूरा। अब वो मंजर है ना, आप है ना, वो बात है, मगर फिर भी इस फिल्म इंडस्ट्री में मैं हूं एक हीरोइन जिसके पीछे आप ही की फिल्मों का हाथ है। यश जी, शुक्रिया। UK USA मध्ये बसलेल्या एका मुलाला फोन करायचा आहे. क्या बात है. हॅलो, हां, रवी जाधव बोलतोय मुंबईमधून. काल त्या डोंबिवलीतल्या आश्रमामध्ये गेलो होतो. हां, तिथल्याच बरोबर. प्रीमियर पद्मिनीच्या समोर जे आहे ते तिथेच. येस ॲब्सोल्युटली. मग तुम्हाला माहिती आहे ते? ओके, अच्छा, त्या ओ तुमच्या आई आहेत त्या? तुम्हाला खरं सांगू का, फोन याच्यासाठीच केला होता. म्हणजे मला तुमची परिस्थिती माहीत नाही किंवा असं का झालं हे मला विचारायचं नाहीये तुम्हाला. मला एवढंच सांगायचं आहे की त्यांची हालत चांगली नाही आहे या मोमेंटला. तुमचा फोटो त्या बेडच्या समोर त्यांनी लावलाय आणि अजूनही जेव्हा इंट्रोड्यूस केलं तेव्हा प्रचंड कौतुकाने इंट्रोड्यूस केलं की हा माझा एकुलता एक मुलगा जो अत्यंत हुशार आहे, अत्यंत कर्तबगार आहे, स्कॉलर होता, म्हणून दागिने विकले, कर्ज काढलं आणि त्याला शिकवलं. इथे शिक्षणाच्या सोयी नाहीत म्हणून त्याला अब्रॉड पाठवलं. खूप छान चाललंय त्याचं, मस्त चाललंय. काळजी घेतो आमची, पैसे पाठवतो दर महिन्याला आश्रमामध्ये. तुमच्याबद्दल एकही शब्द वाईट नाही बोलल्या त्या. एवढं करून पण कसं प्रेम दाखवू शकतात त्या तुमच्याबद्दल? तुमचे सगळे दिवस तुम्ही आठवा लहानपणीचे, जेव्हा ते दागिने आईच्या हातातला एक एक बांगडी जेव्हा उतरत गेली, तुम्हाला दिसलं नाही ते त्यावेळी? तुम्हाला सडनली एक दिवस आईचं मंगळसूत्र गायब झालं, तुम्हाला दिसलं नाही ते? बाबांचे पाय दुखायचे, त्याच्या छातीमध्ये कळा यायच्या, पण तरीही ओव्हर टाइम करायचं. आय थिंक लक्षात आलं असेल तुमच्या. तरी तुम्हाला शिकवलं, मोठं केलं. आपल्या सर्व नातेवाईकांकडे, सर्व मित्रांकडे तुमचं सतत कौतुक केलं. आज तुमचे बाबा नाही आहेत, पण आई, काय करायचं हे यश, काय करायचं त्या पदव्या, काय करायची लोकप्रियता, काय करायचं हे सगळं? अल्टिमेटली जिच्या मांडीवर डोकं ठेवायचं ती मांडी तुमच्या बाजूला नाही आणि एक आर्टिफिशियल कापसाची गादी आहे. खूप कशी मिळणार तुम्हाला? मला वाटतं आयुष्यात सगळं मिळेल, पण आईवडील नाही मिळणार. त्यांचा आशीर्वाद असेल तर नशीब तुमच्या मागोमाग येतो हो. त्यांचा आशीर्वाद नसेल तर मात्र वणवण भटकायला लागतं, खूप वणवण करायला लागतं. मी तुम्हाला हे का सांगतोय आणि माझा काय संबंध खरं तुमचं? जेव्हा डोंबिवलीमध्ये राहायचो, बाबांकडे रोज जायचो. मग डोंबिवली सोडलं, ठाण्यामध्ये आलो, एका वेगळ्या स्ट्रगलचा पार्ट झालो. ॲडव्हर्टायझिंग मधनं सिनेमामध्ये आलो. दिवस कसे गेले कळतच नव्हतं, कारण ते पॅशन होतं ना, सिनेमा करणं, दिवस रात्र त्याच्यामध्ये लागणं. त्यात कुठेतरी आईवडिलांना फोन करायचं राहून जातं माझं हल्ली. आणि त्या दिवशी मी तिथे गेलो आणि माझे डोळे लख्ख उघडले. म्हणून तुम्हाला फोन केला. जे मला जाणवलं की यश हे टेम्पररी आहे.
आशीर्वाद आणि ब्लेसिंग्स हे चिरंतन टिकणारेत. विचार करा, काय चुकलं असेल तर माफ करा, काय बरोबर असेल प्लीज त्यांना आपल्या घरी घेऊन जा. धन्यवाद. झी 24 तास एक पाऊल पुढे.